नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी. हे दृश्य पाहतोय तुम्हाला विकासनामावर. राज आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकत्र राज ठाकरेंच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात मीडियाची गर्दी आहे. इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस लावलेले आहेत. हे शिवाजी पार्कमध्ये दोन बंधू आहेत. दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला एकत्र येऊन दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती निर्माण झालेला आहे. दीपोत्सव आज कार्यक्रम आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन बंधू एकत्र येतात. राज ठाकरेंच्या निवासस्थानी जे आहेत एकत्र आलेले आहेत. आपण पाहू शकतो राज ठाकरेंचं निवासस्थान आहे. बघा कशा प्रकारची तयारीची केलेली आहे. दिवाळीनिमित्त सगळे फुलं सगळे लावलेले आहेत आणि राज आणि उद्धव ठाकरे आतमध्ये बसलेले चहापान करतायत, चर्चा करतायत. दोन बंधू एकत्र येत आहेत. दीपोत्सवाला थोड्याच वेळात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ठाकरे परिवार पुन्हा एकदा 9वी-10वी ही भेट झालेली दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं निवासस्थान पहा, सगळे फुले लावलेले आहेत आणि या बाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सगळे मीडियाचे लोक प्रतिनिधी आहे. मी सुद्धा मीडियाचा प्रतिनिधी आहे. रिपोर्टिंग करण्यासाठी साम टीव्हीचा मी इथे उपस्थित होतो. हे दृश्य तुम्हाला विकासनामाच्या माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर दाखवतं आहे. हे बघा सगळे पोलीस अधिकारी लोक पाहायला गर्दी झाली. इकडे मीडियाची गर्दी लागलेली आहे आणि सगळे दिग्गज नेते आहेत. आज काय चर्चा होते दीपोत्सवामध्ये, नेमकी काय भूमिका होतं, दोन बंधू एकत्र येतात का, चर्चा होते का, अंतिम टप्प्यापर्यंत कुठपर्यंत पोहोचते, हे सगळे प्रश्न जे आहे ते उपस्थित झालेले आहे. महाराष्ट्राच्या मनातले दोन बंधू एकत्र येतात का, 8-9 वेळा भेट झाली पण पुढे चर्चा कुठपर्यंत थांबली, किती जागा लढवणार, कोणत्या महापालिकेला लढवणार, हे सगळे प्रश्न तुम्हाला मला पडलेले आहेत. आपण पुढे काय होतं ते पाहूया. धन्यवाद.